दिवसापूर्वीच्या घरफोडीची कबुली, आरोपीने उघड केला गुन्ह्याचा पर्दाफाश। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। डिलिव्हरी पार्सल कंपनीचे कार्यालय फोडणारा आरोपी जेरबंद। 1,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यातील जत येथे घडलेल्या पार्सल कंपनी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठे यश मिळवले आहे। जत येथील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे कार्यालय फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत आरोपीकडून तब्बल 1,52,000 रुपयाहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 24 मेच्या रात्री ते 25 मेच्या पहाटे दरम्यान ही घरफोडी करण्यात आली होती। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक आरोपींच्या शोधात होते। दरम्यान 1 जून रोजी नागज फाटा परिसरात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। त्यावेळी त्याने आपले नाव वैभव बबन जाधव, वय 25 वर्ष, राहणार ढोसेवाडी, तालुका बारामती असे सांगितले। अधिक चौकशीत आरोपीने आपल्या वडिलांसह पार्सल कंपनीच्या कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 1,52,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपीला पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। या गुन्ह्यातील दुसरा आरोपी बबन सर्जेराव जाधव अद्याप फरार असून त्याच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये कुरिअर कार्यालय फोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।